Good morning, all of you. Today we will start our new unit, working capital management. So आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम आहे आजचा. फर्स्ट ऑफ ऑल read carefully. From the following figure, prepare an estimate of working capital. Production unit दिलेले आहेत 3000 unit. Selling price per unit ₹10. Then raw material 6 per unit, direct wages 1 per unit, overhead 2 per unit. Material in hand 2-month requirement, production time 1 month, finished goods in store 3 months, credit for material 2 months, credit allowed to customer 3 months, average cash balance 40,000. Wages and overhead are paid in the beginning of the next month. In production, all the material are charged in the initial stage and wages and overhead occur evenly. So हा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि यावरून आपण काय करणार आहोत तर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे ऍज पर दी फॉर्मॅट आपण इन्फॉर्मेशन पुटअप करून घेणार आहोत. सो फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. फॉर्मॅट असेल वर्किंग कॅपिटल एस्टिमेट, जे इयर दिलेला आहे हे मेन्शन करा 2013 2014. फर्स्ट कॉलम येईल पर्टिक्युलर, देन युनिट पर मंथ, रेट, देन मंथ, इनर कॉलम अँड आउटर कॉलम. ओके, सो फर्स्ट आपण आधी वर्किंग कॅपिटल वर्किंग नोट काय करणार आहोत मेन्शन करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. सो वर्किंग नोट हेडिंग द्या. वर्किंग नोट. सो जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे त्याचे शॉर्ट आपल्याला कॉस्ट शीट प्रिपेअर करायचे आहेत. म्हणजे बघा काय आहे, रॉ मटेरियल, देन डायरेक्ट वेजेस, ओव्हरहेड आणि सेलिंग प्राइस पर युनिट दिलेली आहे. सो याच्यानुसार आपण काय करणार आहोत तर कॉस्ट शीट शॉर्ट मध्ये प्रिपेअर करणार आहोत. सो रॉ मटेरियल, रॉ मटेरियल त्याचा जो रेट दिलेला आहे तो आपण इथे पुढे पुटअप करून घेऊ. सो 6 पर रेट आहे. देन वेजेस, वेजेसचा रेट किती आहे 1. देन ओव्हरहेडचा रेट आहे, ओव्हरहेडचा रेट दिलेला आहे 2. ओके, आता काय करायचंय बघा, रॉ मटेरियल ऍज पर दी प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम मध्ये या पहिलाच प्रॉब्लेम आहे म्हणजे क्लिअर होईल. रॉ मटेरियलचा रेट आहे 6, डायरेक्ट वेजेसचा रेट आहे 1 आणि ओव्हरहेडचा रेट आहे 2. सो ऍज पर दी प्रॉब्लेम आपण काय केले इन्फॉर्मेशन पुटअप करून घेतली. आता काय करायचं याची टोटल करायची. 6 + 1 + 2 म्हणजे किती होतील 9 झाले. ओके, सो 9 आपण काय घेतले टोटल कॉस्ट म्हणतो आपण याला. सो हेडिंग द्या टोटल कॉस्ट आणि कॉस्ट मध्ये प्राइस ऍड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर सेलिंग प्राइस मिळेल. सो ऍड प्राइस, सॉरी प्रॉफिट, प्रॉफिट ऍड केल्यानंतर तुम्हाला मिळेल ती असणार आहे तुमची सेलिंग प्राइस. मग आता सेलिंग प्राइस बघा प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. सेलिंग प्राइस पर युनिट किती असणार आहे 10 आहे. मग इथे आपण सेलिंग प्राइसच्या इथे देणार आहोत 10. ओके, दिस इज कॉल्ड द सेलिंग प्राइस. मग सेलिंग प्राइस दिलेली आहे, टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केलेली आहे आणि यामधला जो डिफरन्स असणार आहे दॅट मीन्स अवर प्रॉफिट. सो प्रॉफिट किती येईल मग तुमचा 1. ओके, हे लक्षात आलं का बघा. हे आपण काय केलेले आहे शॉर्ट मध्ये
कॉस्ट शीट आपण प्रिपेअर करून घेतली. रॉ मटेरियलचा रेट दिलेला आहे 1, वेजेसचा रेट दिलेला आहे सॉरी रॉ मटेरियलचा रेट दिलेला आहे 6, वेजेसचा रेट दिलेला आहे 1, ओव्हरहेडचा रेट दिलेला आहे 2. सो याची टोटल करून आपण टोटल कॉस्ट फाइंड आउट केलेली आहे जी आली 9. हे सगळं पर युनिट आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करावा लागतो, जो काय आपल्याला कुठेही युजफुल नाहीये प्रॉब्लेम साठी, फक्त ऍज अ वर्किंग नोट म्हणून आपण तो मेन्शन करतो. आणि सेलिंग प्राइस इम्पॉर्टंट असेल, हे किती आहे तर 10 आहे. ओके. सो तुम्हाला वर्किंग नोट क्लिअर झाली असेल. तर त्याच्यानंतर आपण काय करतो, प्रॉब्लेम मध्ये आपला प्रॉब्लेम कशा बेस वरती आहे, एकतर प्रॉब्लेम वीक वरती असतो किंवा मंथ वरती असतो किंवा डे वरती आहे. तर आपण ट्रान्झॅक्शन जेव्हा रीड करतो, फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन टाइम 1 मंथ, फिनिश्ड गुड्स इन स्टोअर 3 मंथ, क्रेडिटर फॉर मटेरियल 2 मंथ, क्रेडिट अलाउड टू कस्टमर 3 मंथ, म्हणजेच आपला प्रॉब्लेम हा कशाशी रिलेटेड आहे, मंथशी रिलेटेड आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, जे युनिट आहेत हे मंथ मध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. ओके. सो प्रोडक्शन युनिट टोटल किती दिसत आहेत, 30,000. सो 30,000 युनिट 30,000 डिवायडेड बाय 12, म्हणजेच तुम्हाला तुमचे युनिट मिळतील. 30,000 डिवायडेड बाय 12 करून घ्या, किती येतील बघा मग. $30,000 डिवायडेड बाय 12, म्हणजेच तुम्हाला पर मंथ जे तुमचे युनिट आहेत हे मिळतील 2,500. ओके. सो 2,500 ने तुम्ही काय करणार आहात, तुमचं कॅल्क्युलेशन इथे स्टार्ट करा. इज इट क्लिअर? इट्स व्हेरी सिम्पल थिंग. आपण फर्स्ट कॉस्ट शीट प्रिपेअर करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जे तुमचे युनिट दिलेले आहेत हे आपण मंथ मध्ये कन्वर्ट करून घेतले. तर आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. वर्किंग कॅपिटल म्हणजे आपण काय म्हणतो, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. मग वर्किंग कॅपिटलचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट प्रमाणे आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ए हेडिंग द्या. एक मिनिट. सो ए हेडिंग करंट असेट मायनस आपल्याला काय करायचे आहे, करंट लायबिलिटी करायची आहे. सो करंट असेट मध्ये जे 3 पार्ट आहेत, पहिले फर्स्ट आहे स्टॉक. स्टॉक मध्ये अगेन 3, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. ओके. सो फर्स्ट पॉइंट स्टॉक. आता इथे लक्षात ठेवा, सगळीकडे तुमचे युनिट जे आपण कन्वर्ट करून घेतलेले आहेत हे युनिट येतील. ओके. म्हणजे 2,500 येणार आहे. सो स्टॉकचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. स्टॉक मध्ये फर्स्ट पॉइंट काय सांगितला, ए पॉइंट रॉ मटेरियल, ओके. सो रॉ मटेरियल युनिट घेणार आहोत आपण 2,500. रॉ मटेरियलचा रेट म्हणजे रॉ मटेरियलचा रेट किती दिसतोय बघा, वर्किंग नोट मध्ये 6 आहे. सो इथे येईल 6. ओके. आणि तुमचा पिरियड किती आहे हा प्रॉब्लेम मध्ये जाऊन बघू आपण. रॉ मटेरियल इथे या, क्रेडिट टू मटेरियल म्हणजे तो पिरियड किती दिसतोय तुमचा, 2 मंथ आहे बघा. ओके. सो पिरियड किती आहे, 2 मंथ आहे. सो आपण हा पुटअप करून घेणार मटेरियल साठी. सो पिरियड येईल तुमचा 2 मंथ. लक्षात आलं. प्रॉब्लेम मध्ये जो मंथ दिलेला आहे हे मंथ आपण मेन्शन करून घेतले
आता जर आपण हे युनिट कन्वर्ट करून घेतले नसते तर ते डिवायडेड बाय 12 केलं असतं, कारण मंथ वरती प्रॉब्लेम बेस आहे म्हणून. पण ऑलरेडी युनिट आपण मंथ मध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहे. 1 मंथला युनिट काय असणार आहे 2500, म्हणून आपण जस्ट इथे मंथ जितके दिलेले आहेत तितके पुटअप करून घेतले. सो इंटू करा अमाऊंट आता 2500 इंटू 6 इंटू 2, म्हणजेच अमाऊंट तुम्हाला किती मिळेल 30,000. ओके, सो इनर मध्ये मेन्शन करा, अमाऊंट मिळेल 30,000. देन नेक्स्ट आलोत आपण बी पार्ट कडे, वर्क इन प्रोसेस. वर्क इन प्रोसेस. सो वर्क इन प्रोसेस मध्ये असणार आहे 3 पार्ट, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. कारण काम कसं आहे आपलं इथे चालू आहे प्रोडक्शन, म्हणून वर्क इन प्रोसेस मध्ये 3 पार्ट येतात. पार्ट फर्स्ट मटेरियल, then part 2 labor and part 3 overhead. ओके, सो आता 1 बाय 1 आपण सॉल्व करायला घेऊ. वर्क इन प्रोसेस मध्ये 3 पार्ट सांगितले, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. सो प्रत्येकासाठी युनिट काय सांगितले आपण सेम असणार आहे 2500. 2500 आणि ओव्हरहेड साठी सुद्धा सेम असतील 2500. ओके, सो आता मटेरियलला मटेरियलचा रेट, लेबरला लेबरचा रेट आणि ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट. सो वर्किंग नोट मध्ये या, मटेरियलचा रेट किती आहे 6. देन लेबर म्हणजेच काय म्हणतो आपण वेजेस. ओके, लेबरना आपण काय देतो वेजेस, म्हणून वेजेसचा रेट लेबरना तो किती दिसतोय 1. आणि ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट तो आहे 2. ओके, सो आता वर्क इन प्रोसेसचा पिरियड बघा किती दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. या वर्क इन प्रोसेस प्रोडक्शन टाइम म्हणजेच वर्क इन प्रोसेस. ओके, सो प्रोडक्शन टाइम म्हणजेच किती आहे 1 मंथ दिलेला आहे. सो पुटअप करा 1 मंथ, 1 मंथ, 1 मंथ and 1 मंथ. आता एक लक्षात ठेवा, ऍज पर द फॉर्म्युला आपण काय करतो, लेबर आणि ओव्हरहेडला इनटू 0.5 हा तुमचा फॉर्म्युला आहे, म्हणजे जे काही घ्याल ते त्याचं हाफ मध्ये कन्वर्जन करायचं आहे. ओके, 0.5 किंवा 1.5 असं आपण मेन्शन करतो. सो इंटू करून अमाऊंट कॅल्क्युलेट करा. 2500 इंटू 6 इंटू 1 किती येतील बघा 15,000 मिळतील अमाऊंट आपल्याला. देन 2500 इंटू 1 इंटू 1 इंटू 0.5 म्हणजेच अमाऊंट मिळेल तुम्हाला 1250. ओके, सो 2500 इंटू 2 इंटू 1 इंटू 0.5 म्हणजेच अमाऊंट मिळेल तुम्हाला 2500. ओके, चला पुढे आता सी पार्ट कडे आलोत आपण. फिनिश्ड गुड्स. finished goods. Okay, quantity same 2500. फिनिश्ड गुड्स ला काय करतो आपण टोटल कॉस्ट ची जी रेट आहे हे फिनिश्ड गुड्स ला हे करतो आपण मेन्शन करतो. सो टोटल कॉस्ट ची अमाउंट आपण किती फाइंड आउट केली होती 9. सो फिनिश्ड गुड्स ची अमाउंट येईल मग इथे रेट येईल 9. आणि फिनिश्ड गुड्सचा पिरियड बघा काय दिलेला आहे मग प्रॉब्लेम मध्ये फिनिश्ड गुड्स इन स्टोअर 3 मंथ आहे. ओके, सो इथे बघा फिनिश्ड गुड्स इन स्टोअर 3 मंथ, म्हणून मग त्याचा पिरियड मेन्शन करणार आपण 3.
इंटू करून अमाऊंट बघा काय मिळेल 2500 इंटू 9 इंटू 3 म्हणजेच तुम्हाला अमाऊंट मिळेल 67,500. ओके, हे तुमचं कॅल्क्युलेशन कशाचं झालं, स्टॉकचं. स्टॉक मध्ये 3 पार्ट येतात. इन शॉर्ट मध्ये मी रिपीट करते, स्टॉक मध्ये 3 पार्ट आहेत. ए पॉइंट रॉ मटेरियल, बी पॉइंट वर्क इन प्रोसेस अँड सी पॉइंट फिनिश्ड गुड्स. आणि वर्क इन प्रोसेस मध्ये मात्र 3 पार्ट येणार आहेत, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. कारण आपलं काम कसं आहे तर चालू आहे, म्हणून आपण काय करतो याचे 3ही पार्ट घेतो, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. आणि फिनिश्ड गुड्सचं रिलेशन हे कॉस्ट सोबत असतं, म्हणून त्याला कॉस्टचा रेट आहे तो मेन्शन करून घेतो. टोटल करून घ्या, आता आउटरला किती येईल बघा. टोटल स्टॉक 3000 प्लस 15,000 प्लस 1250, 2500 and 67,500. सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 1,16,250. ओके, होप सो इथेपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. सो पॉइंट नंबर 2, तर प्रॉब्लेम मध्ये या अजून काय दिलेलं आहे का बघा. करंट असेट काय दिलेले आहे, डेटर्स आहे. ओके, क्रेडिट अलाउड टू कस्टमर 3 months. ओके, कस्टमरचं रिलेशन डेटर सोबत असतं, हे लक्षात ठेवा. क्रेडिट अलाउड टू कस्टमर. सो इथे आपण डेटर मेन्शन करणार आहोत. पॉइंट 2, डेटर्स क्वांटिटी पुटअप करा 2500. डेटरचं रिलेशन सेलिंग प्राइस सोबत असतं. ओके, सो सेलिंग प्राइस 10 आणि डेटरचा पिरियड बघितला आपण आत्ताच किती आहे तो 3 months आहे. सो इंटू करा अमाऊंट 2500 इंटू 10 इंटू 3 म्हणजे तुम्हाला डेटर्सची टोटल अमाऊंट मिळेल. सो किती आहे बघा, कॅल्क्युलेशन करून तुम्हाला अमाऊंट मिळेल 75,000. ओके, 75,000. प्रॉब्लेम मध्ये या अजून काही करंट असेट दिलेले आहेत का, तर प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला काय दिलेलं आहे, कॅश दिलेली आहे 40,000. ओके, सो ऍव्हरेज कॅश बॅलन्स 40,000 जे लास्ट ट्रान्झॅक्शन आहे. दिस इज ऑल्सो करंट असेट. सो पॉइंट नंबर 3, कॅश. सो कॅशची अमाऊंट मात्र आता इथे काही कॅल्क्युलेशन नसतं, लक्षात ठेवा. कॅश डिरेक्टली अमाऊंट दिलेली असते, त्या आउटरला पुटअप करून घ्या 40,000. आणि टोटल करंट असेट मिळतील मग तुम्हाला 1,16,250 प्लस 75,000 प्लस 40,000. किती मी येईल बघा मग टोटल करंट असेट 2,31,250. ओके, दिस इज अवर total current asset. मग इथे हेडिंग द्या total current assets. Okay, into bracket A. लक्षात आलं आपण काय केलं, टोटल करंट असेट मध्ये अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे. आता आपण पॉइंट बी कडे आलो. बी ला आपण काय करतो, लेस करंट लायबिलिटी. लेस करंट लायबिलिटी. सो 1 by 1 पुटअप करून घ्या. आता माहिती आहे आपल्याला करंट लायबिलिटी म्हणजे काय, तर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये काय येणार आहे, क्रेडिटर्स येतील. त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे तुम्हाला ओव्हरहेड म्हणजेच वेजेस अँड ओव्हरहेड आर पेड इन बिगिनिंग इन द नेक्स्ट मंथ. ओके, दॅट मीन्स आउटस्टँडिंग
wages and overhead. In production, all the material are charged in the initial stage and wages and overhead occur evenly. So आपण हे करंट लायबिलिटी मध्ये मेन्शन करणार आहोत. फर्स्ट करा, फर्स्ट पॉइंट क्रेडिटर्स, क्वांटिटी सेम 2500. क्रेडिटर्स रिलेशन कोणासोबत असतं? मटेरियल सोबत. ओके, क्रेडिटर्स कडून आपण काय घेतो? मटेरियल. मग मटेरियलचा रेट आपण वरती बघितला होता, किती आहे तो 6. आणि क्रेडिटर्सचा पिरियड किती दिलेला आहे? प्रॉब्लेम मध्ये बघितला होता आपण, क्रेडिटर्स क्रेडिट फॉर मटेरियल 2 मंथ. ओके, सो मेन्शन करा मंथ 2. इंटू करून अमाऊंट बघा काय मिळेल मग. 30,000 अमाउंट मिळेल तुम्हाला. ओके, देन पॉइंट नंबर 2, आउटस्टँडिंग wages. Quantity same 2500. वेजेसचा रेट इथे वर्किंग नोट मध्ये आपण किती कॅल्क्युलेट केला होता? वेजेस आहे 1 आणि ओव्हरहेड्स आहे 2. सो वेजेसचा रेट 1. ओके, आता त्याचा पिरियड किती दिलेला आहे बघा. आउटस्टँडिंगचा पिरियड दिलेला आहे 1 मंथ आहे. ओके, नेक्स्ट मंथ म्हणजेच काय? wages and overhead are paid in the beginning of next month. ओके, नेक्स्ट मंथ म्हणजेच काय? तर एका महिन्यानंतर तुम्ही वेजेस आणि ओव्हरहेड जे राहिले होते ते पे केलेले आहे, म्हणजे त्यांचा पिरियड असेल 1 मंथ. देन पॉइंट नंबर 3, आउटस्टँडिंग ओव्हरहेड. सेम 2500. रेट किती बघितला होता आपण? 2. आणि मंथ असतील सेम, दोघांचा एकच पिरियड सांगितलेला आहे 1. इंटू करून अमाउंट बघा, 2500 इंटू 1 म्हणजेच असणार आहे 2500. ओके, इथे सुद्धा काय मिळतील मग? 5000 इंटू करून अमाउंट. लक्षात आलं, आपण करंट लायबिलिटीला काही फारसं कॅल्क्युलेशन नसतं. बऱ्याच वेळी तर हे 3च आयटम असतात, क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेड असणार आहे. सो करंट लायबिलिटीची टोटल करा, 30,000 प्लस 2500 प्लस 5000. सो किती मिळतील बघा, टोटल करून अमाउंट मिळेल मग 37,500. ओके, सो दिस इज अवर टोटल करंट लायबिलिटी. सो हेडिंग द्या इथे, टोटल करंट लायबिलिटी into bracket B. सो लक्षात आलं का आपण काय केलं? यामध्ये काही हार नाही, खूप सिंपल. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हा तर बऱ्याच स्टुडंटचा फेवरेट युनिट आहे. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी करून घ्या आता. वर्किंग कॅपिटल A minus B. Okay, so 2,31,250 minus 37,500. आन्सर बघा तुम्हाला काय मिळेल मग. लास्ट 1,93,750. ओके, सो दिस इज अवर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणतो आपण त्याला. इज इट क्लिअर? इन शॉर्ट मध्ये मी एकदा रिपीट करते आपण काय केलेली आहे प्रोसेस. प्रॉब्लेम मध्ये कोणती इन्फॉर्मेशन दिली असते, ओके, मग त्यामध्ये मटेरियलची इन्फॉर्मेशन असते, लेबरची असते आणि ओव्हरहेडची असते, ज्याच्यामध्ये युनिट पर ची व्हॅल्यू दिलेली असते. ती काय करतो आपण? पुटअप करून घेतो. ओके,
सो त्याची पहिल्यांदा आपल्याला हे वर्क करावं लागतं शॉर्ट मध्ये, म्हणजेच वर्किंग नोट प्रिपेअर करावी लागते, रॉ मटेरियल, वेजेस, ओव्हरहेड, ह्याची आपण एक सिंपल कॉस्ट शीट प्रिपेअर करून घेतो. सो 612 म्हणजे टोटल कॉस्टच्या व्हॅल्यू मिळेल आपल्याला 9 आणि प्रॉफिट आपल्याला ऍड करावा लागतो, जो 1 आपण ऍड केला कारण सेलिंग प्राइस ही दिलेली असते. ओके, सो सेलिंग प्राइस 10 होती म्हणजे प्रॉफिट होता आपला 1 आणि आपला प्रॉब्लेम मंथ वरती बेस होता म्हणून आपण युनिट जे आहेत हे मंथ मध्ये कन्वर्ट करून घेतले. सो 30,000 डिवायडेड बाय 12 केल्यानंतर युनिट मिळतील तुम्हाला 2500. ओके, आणि त्याच्यानंतर मग ऍज पर दी फॉर्मॅट आपण काय केली, इन्फॉर्मेशन पुटअप करून घेतलेली आहे. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट मध्ये 3 पार्ट येतील, स्टॉक, डेटर आणि जे काही दिलं असेल ते म्हणजेच कॅश असेल किंवा प्रीपेड एखादी अमाऊंट दिली असेल तर. स्टॉक मध्ये 3 पार्ट येतात. हे मात्र इथलं जे वर्किंग आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, सो स्टॉकचं वर्किंग पार्ट येतील ए रॉ मटेरियल, बी वर्क इन प्रोसेस अँड सी फिनिश्ड गुड्स. ओके, सो रॉ मटेरियलचं रिलेशन मटेरियल सोबत जे 2500 आपण क्वांटिटीज लक्षात ठेवा, सगळीकडे युनिट जे कन्वर्ट करून घेतलेले आहेत हे सेम येते. रेट जे आपण कॉस्ट शीट मध्ये रेट प्रिपेअर केलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत, हे रेट प्रत्येकाशी रिलेटेड काय आहेत हे बघून आपण इथे पुटअप करणार. लक्षात ठेवा, मटेरियलचा रेट म्हणजे मटेरियलशी रिलेटेड असणार आहे, वेजेसचा रेट हा वेजेसशी रिलेटेड म्हणजे लेबरशी रिलेटेड असेल आणि ओव्हरहेडला ओव्हरहेडशी रिलेटेड असेल. लक्षात कुठे ठेवायचं आहे तर फिनिश्ड गुड्सला रेट कोणता येतो, टोटल कॉस्ट. ओके, टोटल कॉस्ट हा फिनिश्ड गुड्सशी रिलेटेड असणार आहे आणि सेलिंग प्राइसचा जो रेट आहे हा डेटरशी रिलेटेड असणार आहे. इट्स व्हेरी सिंपल, बाकी यामध्ये काहीही हार्ड नाहीये, हे खूप सिंपल आहे. सो रेट आपण पुटअप करून घेतले आणि हा जो पिरियड म्हणतो आपण म्हणजे मंथ आहे हा मात्र प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेला असतो की प्रत्येकासाठी काय आहे. मग मटेरियलचा रेट बघा, तो पुटअप करा, मग लेबरचा रेट बघा, ओव्हरहेडचा रेट बघा, डेटरचा रेट बघा आणि हा रेट इथे पुटअप करा. आणि फॉर्म्युलाच आपला फिक्स आहे, रेट मंथ तुमचे काहीही असू दे, हा पिरियड काहीही असू दे, पण 0.5 हा लेबर आणि ओव्हरहेडला इथे करावा लागतो. ओके, लेबर आणि ओव्हरहेडला फॉर्म्युलाच आहे तुमचा 0.5 आणि इंटू करून केल्यानंतर तुम्हाला मग अमाऊंट मिळतील. मग आपण काय करतो लास्ट, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ओके, होप सो तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम हा क्लिअर झाला असेल आणि त्याच्यातूनही जर काही नाहीच लक्षात आलं, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. थँक्यू.